प्रोसिजर काय आहे की निवड होते एखाद्या रोलसाठी एखाद्या माणसाची, तर ते तुमच्या थ्रू किंवा कसं म्हणजे एकूण प्रोसिजर काय आहे? आता प्रोसिजर अशी आहे. आता म्हणजे एखादी सिरियल मध्ये तुम्ही काम करताय, सिरियल मध्ये ना आमचा एक ग्रुप असतो ज्यामध्ये आमचा क्रिएटिव्ह असतो. जो सिरियलला जो क्रिएटिव्ह म्हणजे एक लुक ठरलेला असतो, एखादा कॅरेक्टर आहे. जसं काही एखादी गावरान बाई दाखवायची, मग तिला आपण रिच लुक बाई नाही दाखवत. म्हणजे गावरान म्हणजे तिची भाषा, तिचं ऑडिशन, तिची टोन तशी पाहिजे जाणार. मग तुमचं त्या पद्धतीचं ऑडिशन पाहिजे. आणि मग तुम्ही सगळ्यांनीच पाठवलं तसं तुम्हाला क्रिएटिव्ह मग 5 आम्ही ऑप्शन देतो. याचं मी कास्टिंग कोऑर्डिनेटर काम करतो, तर मी 5 ऑप्शन देणार. त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह पाहणार का. मग आता काय जसं काय एक मुलगा सांगितलाय, तर तो मुलगा कसा पाहिजे. टपोरी पाहिजे तर मग टपोरी. जर तो रिच लुक मॅनेजर पाहिजे तो मॅनेजर. मग त्याच्यामध्ये त्याचं ऑडिशन पाहिजे जाणार. ऑडिशन मध्ये तो कशामध्ये होतो, त्याचा टोन आवाज काय आहे, तो बोलण्याची भाषा त्याची काय आहे. मग जर आपल्याला तो मॅनेजर शुद्ध भाषेतला आहे, तर त्याची भाषा शुद्ध आहे का त्याच्यामध्ये, ती ऑडिशन मध्ये पाहिली जाते. त्याच्यानंतर मग तो क्रिएटिव्ह त्याचं पाहतो आणि मग क्रिएटिव्ह आम्हाला विचारतो का आर्टिस्ट कसा आहे. आता म्हणजे जसं की आता मी काम दिलं त्यावेळेस क्रिएटिव्ह मला विचारलं गेलं का आर्टिस्ट कसा आहे. आता दादाने शिकवले मला माहिती आहे. कारण थोडस विषय जरा मध्ये चेंज करतो थोडासा. कारण मला तुम्ही 5 वर्ष बोलले, पण मला 4 वर्षाची गोष्ट सांगतो. 4 वर्षापूर्वी भेटलो आणि ह्या व्यक्तीबरोबर मी 4 वर्षापूर्वी एकदाच भेटलो. म्हणजे जवळ तसं एखादा क्लास आहे म्हणून तुम्हाला खोटं सांगायचंय, मोटिवेट करायचं असलं काहीच नाही. 4 वर्षापूर्वी संजय नार्वेकरच्या एका वेब सिरीजला भेटलो मी. आणि परत आम्ही कधीच भेट नाही. पण त्या व्यक्तीने मी जेव्हा छोटं काम चालू केलं होतं. आज मला इंडस्ट्रीत 3 ते 4 वर्ष झाले. आज मी गेलो, मला खूप भारी वाटतंय. आज मी तुमच्यासारख्या लोकांना सांगतोय माझं ड्रीम छोटंसं आज कम्प्लीट झाले हे तुमच्या वतीने मी सांगतो. तर त्यावेळेस मला भेटला आणि ते आमची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर आपले ते प्रार्थना आहे माणसाने माणसाची माणसासमोर वागणं ही गोष्ट आहे. तर भेट झाल्यानंतर त्या माणसाने आम्ही दोघांनी कॉन्टॅक्ट शेअर केलं आणि 5 वर्षांनंतर आता भेटलो जेव्हा त्याने ऍक्टिंग क्लास ओपन केलाय तेव्हा त्याच्यानंतर त्या विषयावर भेटलोय. पण कंटिन्यू आमचं बोलणं असायचं. त्यावेळेस त्यांनी काम केलं का अविनाश एखादं जर काम आलंय, आता कलाकार हा थोडा स्वार्थी माणूस झालाय, आपल्याला काम दुसऱ्याला भेटलं पाहिजे. पण ह्या व्यक्तीने जर एखाद्या कॅरेक्टरला हा व्यक्ती जात नाही, अविनाश इकडे तू पाठव ना, काही संबंध नाही. एक ग्रुप रिलेशन एक युनिटी. आज तुम्हाला हा ग्रुप बनवायचा काय, तुमचा जर ग्रुप झाला, आज प्रत्येक लोकांचा ग्रुप आहे, आज तुमचा हा ग्रुप घडवतोय, हा ग्रुप घडला तुम्ही एकत्र कुठे जाणार आहे. तुम्ही जर फक्त एकटे चालणार ना ते नाही होणार. त्यामुळे तुम्हाला पुढे जायचं तर तुम्हाला एक ग्रुप रिलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यांनी मला पाठवायचं. मग यांचं सिलेक्शन झालं नाही का, मग हीच गोष्ट मी फॉलो केली. आज त्या व्यक्तीकडून मी शिकलो. मग मला कधी काम आलं ना मी काय करायचं, हा तुझा रे मी जाऊ शकत नाही हे कॅरेक्टरला, मग तू मी पाठवायचा. पण ऍक्च्युअली बाकीच्या इंडस्ट्री असे कलाकार असे कोणी नाहीये. तुम्हाला वाटतं एखादा कलाकार माझ्या ओळखीचा तो मला काम देणार असं काही नाही. पण जो कलाकार एखादा खरंच माणूस म्हणून चांगला असेल तो तुम्हाला 100% काम देणार. पण कंटिन्यू आमचं कॉन्टॅक्ट होतं, कॉल होता. ऍटलीस्ट सांगायची गोष्ट म्हणजे मोठेपणाच आहे. आणि ऑडिशन मला माहित नव्हतं काही, कारण मी इंडस्ट्रीमध्ये नवीन होतो. मला फक्त जॉब करायचा नव्हता, मला बिझनेस करायचा होता. माझं पहिल्यापासून स्वप्न होतं. मी BSc IT केलेली 15 आणि मी डायरेक्ट अलाइनमध्ये घुसलो. घुसल्यानंतर मला ऑडिशन माहिती होतं. मी दादाला ऑडिशन पाठवायचं. मग दादा हे ऑडिशन बरोबर आहे का, कसं आहे. हा म्हणा हा बरोबर आहे, तू अजून तू असं कर ना, तू अजून असं घे, म्हणजे मला ते सांगायचे. तर मी परत ऑडिशन मध्ये चेंज करायचा. त्याच्यानंतर कामाला कधी गेलं तर मग कामाची मी व्हिडिओ करायचा आणि त्यांना पाठवायचो. दादा मी कसं केलं, हे मी बरोबर केलंय का नाही, म्हणजे असं काय तसं काय. मग त्या 4 वर्षामध्ये आम्ही कंटिन्यू फॉलो. त्याच्यानंतर मला काही गोष्टीनंतर कास्टिंगच्या या प्रोसेस किंवा या गोष्टी कळाल्या, कुठंतरी लोकांना फसवलं जाते. ऍक्टिंगच्या नावाखाली भरमसाठ पैसा असेल किंवा या सगळ्या गोष्टी असेल, म्हणजे तुम्हाला कोणीतरी सांगणारा पाहिजे काही गोष्टी. म्हणजे पैसे पण घ्या, पण त्याला पण म्हणजे प्रमाणात घ्यायला पाहिजे. किती घ्यायचं काय कळलं पाहिजे. या गोष्टी आजकाल लोकांना कळत नाही, कारण प्रत्येक माणूस हा मिडल क्लास फॅमिली आणि त्याला वाटतं का ह्या गोष्टीतून माझं कुठेतरी नाव, माझ्या आईवडिलांचं नाव, आमच्या कुटुंबाचं नाव कुठेतरी टीव्हीवर यावं म्हणून झटत असतं. आणि प्रत्येकाचं काही नाही काय असं जसं काय वाटतं माझा लुक वेगळा आहे. पण काय म्हणजे काही सिरियलला काही कॅरेक्टर प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या लुकचं कॅरेक्टर कधी येईल, किंवा एखादी गावरान हिरोईन एखादी लई काळी पण ती पण कधी हिट होईल, तिचा टाईप कधी येईल. आता एक नवीन ट्रेंड आलाय की हिरोईन गोरी असते तिला काळी करून मग मेकअप करून तिला ऍक्टिंग साठी करतात, एक वेगळी गोष्ट आहे. पण असं पण आहे. आणि ही प्रोसेस आता जसं काय आता मी कास्टिंग कोऑर्डिनेटर सांगितलं, म्हणजे कास्टिंगचं सिरियल सांगितलं. आता मी कास्टिंग डिरेक्टर म्हणून पण काम करतो. म्हणजे जरी आता माझ्याकडे एखादा प्रोजेक्ट आला तर तो ऍज अ मीच क्रिएटिव्ह पाहणार. आज मला वाटतंय कोणाला पाठवायचं, आज याला पाठवायचं किंवा तुम्हाला पाठवायचं, तर मी लॉक करणार. म्हणजे मला असं वाटतंय हा यांचं ऑडिशन लिंक पाहिजे. अविनाश तुला वाटतं कोणाला बोलवायचं, म्हणलं बोलवायचं, हा इज ओके. आणि खूप माझं खूप चांगलं काम केलंय, तर मी याला बोलवणार, याचं ऑडिशन लिंक पाहणार. त्या ऑडिशन मध्ये कशा पद्धतीने डायलॉग बोलतो, एक मिनिटात हा किती परफॉर्मन्स देऊ शकतो, याची बोलण्याची शैली काय आहे, आणि हा तिकडे गेल्यावर किती कॉन्फिडन्स मध्ये राहील का, हा नंतर मग थोडासा लटकल, हे मला माहिती आहे. मला माझ्या कामावर पण फोकस करून देणार ना. माझं काम पण जाणार, नवीन काम जोडतोय. दादा बोलला की
ठीक आहे अविनाश तू मुलांना पाठव आपली मुलं 100% काम करते आणि खरंच 100% काम केलं की कुणी बोललं पण नाही मला की हा ही मुलं नवीन होती किंवा लगेच लोक सांगतात म्हणजे आमचा ग्रुप असतो जे क्रिएटिव्ह सांगतात आता परत एक नाशिकहून आर्टिस्ट आला होता त्याने खूप माती खाल्ली त्याने आतापर्यंत वाटतं 5-7 सिरियल केल्या होत्या पण त्याने मला क्रिएटिव्हलीच फोन केला या लोकांनी कोणी काम केलं जो तुम्ही पण केलं वाटतं ना तुम्ही पण केलं मला अजिबात फोन नाही आला तर मला बोलले असते ना भाई तू काय नवीन ऍक्टिंग अकॅडमीमध्ये पुढे उचलून आणलेत का त्यांना काम देतोय म्हणजे असं पण झालं असतं पण तसं काही झालं नाही त्यांनी सांगितलं खूप चांगल्या प्रकारे काम केलंय तुम्हाला पण अनुभव चांगला आला असेल याचं माझ्या लोक माझ्याविषयी बोलली पण असतील कारण मी एक तेच ठरवलं तर आपण काहीतरी एक वेगळं आज रतन टाटा आपल्याला बनता नाही आलं त्या माझं नाव घ्यायला तर बनता पण त्याच्यामध्ये प्रयत्न तर करू शकतो काही लोकांना घडून कोणाच्या मी दिवाळीमध्ये म्हणजे सांगायला पाहिजे गोष्ट केली तर मी दिवाळीमध्ये प्रत्येक कलाकाराला गिफ्ट वाटलं आणि काही कलाकारांना म्हणजे भरून आलं ते बोलले की इंडस्ट्रीमध्ये कलाकाराचा विचार करणारा कोणी नाही आणि हाच कलाकार टिकला तर इंडस्ट्री कारण ह्या कलाकारांमुळे प्रत्येक जर हिरोईन महत्वाचं त्याच्या साईडचे कलाकार हे खूप महत्वाचे आहेत त्यांच्यामुळे पुढे ना पुढे कामं घडतात आणि असं नाही प्रत्येक लुक प्रत्येक मॅटर करतोय फक्त तुम्हाला कसं प्रत्येक कॅरेक्टरला एक वेगळा लुक जातो म्हणजे तुमचं आज सिलेक्शन झालं नाही तर तुम्ही ते वाईट नाही वाटून घ्यायला पाहिजे तुमच्या टाईप मध्ये नसेल एक रिस्ट्रिक्शन कशी आहे एक ऑफिस स्टाफ कसा आहे एक चुगले खोरणारी कशी म्हणजे प्रत्येक एक कॅरेक्टर पूर्णपणे डिझाईन केले त्यामुळे कधी तिथे कास्टिंगचा एक तो बेस आहे असं नवोदित कलाकारांसाठी मराठी मालिका क्षेत्र या फील्डमध्ये किती संधी आहेत आज मला वाटतं आता संधी तर खूप उपलब्ध झाले आहेत फक्त आपण मेहनत करायला पाहिजे म्हणजे संधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण आता म्हणजे चॅनलची पण चढाओढ चालू आहे आता सगळ्यांची मराठी आता मी परत उगाच आवड केलाय 28 तारखेला येईल निलेश सरांबरोबर भाऊकदमबरोबर मी काम केले तर संधी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे चॅनल चढाओढ एकामेकांना हे करतात खूप चढाओढ चालू आहे सध्या फक्त आता सध्याचा आपला फायदा घेतला पाहिजे म्हणजे चांगल्या लोकांच्या सानिध्यात किंवा चांगल्या जर सोबतीने आपण चाललो तर आपलं चांगलं कॉन्टॅक्ट सगळ्यात महत्त्वाचं तुमचं कॉन्टॅक्ट तुम्ही किती लोकांना ऑडिशन लिंक पाठवताय किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचताय कामाची प्रोसेस काय आहे आता हे तर दादरी मला त्यावेळेस सांगितलं मला पण तेव्हा माहित मी पण काय केलं ते कॅफे मार्केटमध्ये मी क्लासला गेलो होतो पहिली गोष्ट म्हणजे त्या क्लासला गेलो त्या क्लासवरनी मला फक्त त्याच्यामध्ये काम करायची संधी दिली होती म्हणून ते हे झालं तर मग तुम्ही जर कोणाशी कॉन्टॅक्ट मध्ये असाल तर कशा पद्धतीची प्रोसेस आहे तुम्हाला कसं काम करता येईल काय करता हे तुम्हाला सांगितलं जाणार त्यांना तर अनुभव एवढा मोठा तर तुम्ही त्यांना सांगणार कशा पद्धतीने म्हणजे तुम्ही जर नवीन आहात तर ऑडिशन लिंक बनवणं त्याच्यामध्ये तुमचे प्रोफाईल तुम्ही कामाचा एक्सपिरियन्स किंवा तुम्ही काय काय करता तुमच्या स्किल काय काय आहे म्हणजे तुम्ही जर एखाद्या आता कधी कधी काय कधी स्विमिंग करणं मग गरजेचं असतं ते तुम्हाला येत अजून उत्तम बाईक चालवायचं सीन असेल काय असेल म्हणजे तुमचे स्किल पण ते सगळं तुम्ही प्रोफाईल लिहिलं का मला असं येतंय आणि त्याच वेळेला तुम्हाला काम आलं तर तुमचं अजून बेस्ट होतं असं मला वाटतं आणि संधी आहेत फक्त संधीचं सोनं करता आलं पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे की काय आहे या गोष्टी काय आहे कारण याला खरं सांगतोय कारण आजकाल लोकांनी ना खूप वेगवेगळ्या लेवलला नेऊन ठेवलंय आपल्या घरच्यांना मला असं वाटतं हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे की सगळ्यांना म्हणजे कुटुंबाला किंवा तुमच्या नातेवाईकांना वाटतं नाही लाईन काही नाहीये हे होतंय तर बेसिकली मी असं म्हणणार नाही काही नाहीये फक्त ते तुम्हाला ते समजून देता आलं पाहिजे तुम्ही जर त्यामध्ये काहीतरी केलं तर त्यांना ते कळणार का नाही आज माझ्या पोरांनी एवढी मेहनत करून माझ्या मुलीने एवढी मेहनत करून आज इथपर्यंत गेली आज माझ्याकडे काहीच नव्हतं माझ्या मुलीला माहित नव्हतं या गोष्टीचं इंडस्ट्रीचं गणित माहित असतं आज टीव्हीवर आली आज त्या टीव्हीला आई वडिलांनी जर जाऊन एक पप्पी घेतली तर आज आपल्यासाठी काय पाहिजे एवढं दुसरं काही मोठंच नाही ना कारण आपण मला तर वाटतं शक्यतो म्हणजे मी तर आज मला असं वाटतं माझ्या आई वडिलांसाठी जगतो मला जर नाव मोठं करायचं मला जर काय पुढे जायचं नाही माझ्या आई वडिलांना अभिमान वाटला पाहिजे आणि हीच गोष्ट माझं प्रत्येक जण घेऊन जातो का आई वडिलांसाठी कारण त्यांनी जर आपल्याला जन्म दिला तर त्यांचं नाव कुठेतरी आपण मोठं करायला पाहिजे आणि त्यांचं काय त्यासाठीच आपण जगत असतो मग जर तुम्ही जर असं काही केलं चांगलं केलं आणि मग जर त्या टाइम मध्ये येणार मग थोडासा वेळ हे करावं लागेल त्यावेळेस तुम्ही साईड काहीतरी करता थोडं फ्रस्ट्रेट नाही व्हायचं पण चांगल्या ग्रुप तुम्ही जर कंटिन्यू ठेवला तर तुम्हाला चांगली संधी नक्कीच देऊ शकतो पूर्णपणे फ्रेशर आहे ज्यांनी कॅमेरा फेस नाही केलाय किंवा फक्त थिएटर केलाय बरेच वर्ष थिएटर केला म्हणून युट्यूब आहे पण कॅमेरा फेस नाही केलाय किंवा काही फ्रेशर आहे त्यांना डायरेक्ट कॅमेरा समोर जाताना किंवा शूटिंगला जाताना काय अडचणी येऊ शकतात आता ह्या अडचणी म्हणजे त्यांना कॅमेरा फेसिंग या गोष्टी बेसिकली शिकाव्याच लागणार आहे बरोबर आणि शिकण्यासाठी तुम्ही जर शिकवल्यानंतर कारण ऑन द स्पॉट तिथे गेल्यानंतर वेळ नसतो काही म्हणजे थिएटर आर्टिस्ट असेल तरी सिरियलच्या खूप हे करतो म्हणजे सिरियलची ऍक्टिंग तुम्ही सांगतो मी सिरियलची ऍक्टिंग म्हणजे एका कॅमेऱ्यामध्ये म्हणजे तुम्हाला असं उभं राहायला तुम्हाला हात एवढाच तुमचा क्लोज लागलेला असतो एक मास्टर यांनी पाहिलं असेल पण तुम्ही थिएटर ज्या करता माणूस ओपनली आता मी एवढा किती पण इथं काय हे करू शकतो पण जर माझा कॅमेरा लागलाय आणि माझा जर एवढंच घेतलाय तर मला एवढं वाक्य बोलायला लागेल असंच करून बोलायला लागेल असंच फ्री होऊन मला तेवढं हे होणार त्यामुळे ती खूप महत्वाची आहे म्हणजे तुम्ही थिएटर जरी केलं असेल तर म्हणजे मी दावा थिएटर केलं नाही
मी फक्त हीच ऍक्टिंग शिकलोय बरोबर. कॅमेऱ्याचे म्हणजे मी त्या फक्त त्याच्यामध्ये होतो का अजून याच्यामध्ये काय करता येईल जेवढं काम करता तेवढं काम करायचा प्रयत्न केला मी 1 वर्ष कंटिन्यू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मालिका केली म्हणजे याच्यावरती कॅमेरा फेसिंगचा मी पूर्ण अभ्यास केला का म्हणजे कशामध्ये होते मास्टर काय क्लोज काय या सगळं मी शिकत होतो तिथं. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल हा हे सगळ्यात बेस्ट नॉलेज आहे तुम्ही बोलला कधी कधी प्रॅक्टिकल सगळ्यात बेस्ट आहे बरोबर. म्हणजे तुम्हाला जर त्याचं हे करायचं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही जेवढं शिकाल म्हणजे आता मला असं वाटतं तुम्ही म्हणले का मुलांना एकदा आपण शिकवले त्यांनी बेसिक सांगितले हो. मग त्यामुळे ते बेसिक पण तुम्ही आहे पण मग तिथे गेल्यानंतर प्रॅक्टिकल तुम्ही जर काय मला सेटवर गेला तर तुम्ही इतर